नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी एक निसर्गपूरक अशी वाळवी दाखवतो, जी की ही वाळवी निसर्गाचं फार मोठं काम करते. आता ह्या वाळवीनं हे वाळलेलं लाकूड आहे आणि ह्या वाळलेल्या लाकडाच्या भोवती ही संपूर्ण माती तयार केलेली माती. तर ही माती जी आहे ना, तर ह्या लाकडाला जी काही साल होती त्या सालेपासून तयार झालेली ही अत्यंत ओरिजिनल माती. म्हणजे निसर्गामध्ये मातीची निर्मिती कशी जर होत असेल तर हे पाही अशी होती. आणि ही माती म्हणजे फार कमी कालावधीमध्ये ही वाळवी तयार करते. आता ह्याच्यामध्ये ही वाळवी दिसत असेल पहा तुम्हाला, ही आपण जिला घेडी म्हणतो, घेडी, बरोबर का. आता ही घेडी काय करते की ओल्या झाडाला कधीच लागत नाही. त्या झाडाच्या ज्या काही साली असतात, वाळलेल्या साली, तर ह्या सालीपासून ती काय करते, तिची विघटन सुरू करते. ह्या पहा इथं वाळवी दिसते तुम्हाला, हे दिसते का. तर जे जे वाळलेले लाकडे आहेत, वाळलेल्या लाकडामध्ये ती दिसणार तुम्हाला. हे पहा, हे तिचं घर असतं, वाळवीचं घर. जसं वारूळ असतं का नाही, अगदी त्या पद्धतीनं ही वाळवी वाळलेल्या लाकडाचं विघटन करून त्याचं मातीमध्ये रूपांतर करण्याचं काम करते. आणि ही कधीही ओल्या लाकडाला किंवा ओल्या झाडाला ही धोकादायक नसते. आपण म्हणतो वाळवी लागते, पण वाळवी कधी लागते तर वाळल्यावरती लागते. आता हिचं हे काम आहे. आणि प्रत्यक्षात जर पाहिलं ना तुम्हाला, तर ह्या दगडापासून सुद्धा माती तयार होते. दगडाचं जसं जसं भंजन होत राहील त्या पद्धतीनं ह्याचे बारीक बारीक खडे, खड्यानंतर वाळू, वाळूची माती, ह्या कालावधीला कमीत कमी 1,00,000 वर्षे लागतात. म्हणजे अशा पद्धतीनं माती तयार होण्यासाठी. परंतु हिचं काम आहे की ही तुम्हाला काही महिन्यामध्ये ही माती तयार करते. म्हणून निसर्गानं जे काही प्रत्येकाला कामं दिलेली आहेत, वाटून दिलेली कामं, तर ती अत्यंत महत्त्वाची कामं आहेत. ह्या छोट्याशा जीवापासून आपल्याला सुपीक माती मिळते आणि त्या सुपीक मातीतून आपल्याला सेंद्रिय आणि नैसर्गिक असं अन्न मिळतं. म्हणून हा जीवसुद्धा फार महत्त्वाचा आहे. आणि ह्या निसर्गामधली ही झाडं झुडपं आणि वाळलेली तृणंसुद्धा महत्त्वाची आहेत, कारण ते आपल्याला सुपीक माती निर्माण करून देतात. धन्यवाद.